हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी असं छान-छान रेडी होऊन आम्ही निघालो आणि सरळ जाऊन पोहोचलो माझ्या माहेरी आणि जाताच आधी माझ्या गोडुलीला भेटली आणि खूप सारा लाड केला मी माझ्या गोडुलीचा. जसं मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, आम्ही आमची एक छोटीशी ट्रिप प्लॅन केलेली होती. त्यासाठीच लागणाऱ्या सर्व वस्तू गाडीमध्ये भरल्या यांनी आणि दादांनी आणि बाबांनी पण मस्त टेस्टी असे जाम आणले होते आमच्या सर्वांसाठी. सर्वजण गाडीमध्ये बसलो आणि आम्ही आमच्या प्लॅन केलेल्या ट्रिपच्या लोकेशनवर येऊन पोहोचलो आणि ही होती आमच्या आजच्या पार्टीची लोकेशन. आम्ही जिकडे गेलो होतो ना, ते माझ्या बाबांच्या फ्रेंडच्या शेतात गेलो होतो. त्यांनी छानपैकी असं फार्म हाऊससारखं घर बांधलेलं होतं त्यांच्या शेतामध्येच आणि तिकडेच आम्ही आमची आज शेतातली पार्टीची प्लॅन केली होती. त्या काकांच्या शेतामध्ये ना खूप मोठी अशी जांभळीची बाग पण लागली होती. ज्याला बघा एवढे मोठे-मोठे असे जांब लागले होते. आम्ही ते तोडले आणि खाऊन बघितले तर खरंच खूप जास्त टेस्टी होते ते सर्व जांब. हे सर्व बघा इकडे एवढे मजे घेऊन जाम खात बसले होते. इकडे आता नुकताच माझ्या गोडुलीचा पण बर्थडे होऊन गेला. तो पण सेलिब्रेट करायचा राहूनच गेला होता. तोच आम्ही आज इकडे सर्वजण मिळून सेलिब्रेट करणार होतो. आई येताना केक घेऊन आली होती आणि केक बघून माझ्या गोडुलीचा आनंद बघा किती जास्त होता तो. केक कटिंग करून घेतली आणि माझ्या गोडुलीला तिच्या दीदीने असा गोड-गोड केक भरवला. आज माझ्या काकाच्या मुलाचा पण बर्थडे होता. त्याला पण विश करून आम्ही सर्वांनी केक भरवला आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी पण मस्त असा टेस्टी केक एन्जॉय केला. यापुढे आम्ही पार्टीमध्ये काय-काय केलं ते मी तुम्हाला सांगते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर उद्याचा ब्लॉग बघायला आताच फॉलो करून ठेवा. चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.